अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आपण आज बघणार आहोत की होळी दहन आपण का साजरा करतो. तर तसेच याच्या मागची एक पौराणिक कथा आहे. ती कथा सर्वांनी ऐकलीच पाहिजे आणि आपल्या घरात लहान मुलांना देखील सांगितली पाहिजे. याच्याशिवाय त्यांना आपल्या सणांचं महत्त्व समजणार नाही. प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व असतं. हे आपल्या मुलांना, घरातल्यांना सर्वांना माहीत असलं पाहिजे. तर हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षसाचा एक मुलगा म्हणजेच आपले प्रल्हाद भक्त. तर प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक अत्यंत अहंकारी राजा होता. त्याला वरदान मिळाल्यामुळे तो स्वतः देव मानू लागला होता आणि प्रजेला आपली पूजा करायला लावत होता. तसेच हिरण्यकश्यपचा स्वतःचा एक मुलगा होता, तो म्हणजे प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, भगवान विष्णूंचा परमभक्त. प्रल्हादने आपल्या वडिलांची पूजा करण्यास नकार दिला आणि ओम नमो नारायणाचा जप चालू ठेवला. आपला मुलगा विष्णूची भक्ती करतोय हे पाहून त्या राक्षसाला खूप राग आला. त्याने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. शेवटी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावले. होलिकेला एक दिव्य वस्त्र मिळाले होते. ते परिधान केल्यावर तिला अग्नीत कोणताही त्रास होत नसे. तर होलिकेने प्रल्हादला मांडीवर घेऊन त्या चितेवर बसण्याची योजना आखली. जेव्हा आग लावण्यात आली तेव्हा देवाच्या कृपेने ते दिव्य वस्त्र उडून प्रल्हादच्या अंगावरती आले. त्यामुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला. होलिका त्या आगीत जळून भस्म झाली. त्याच्या पाठीमागचं महत्त्व एवढंच की ही घटना फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी घडली. म्हणूनच या दिवशी होलिका दहन केले जाते. हे दर्शवते की कितीही शक्तिशाली वाईट शक्ती असली तरीही सत्याचा आणि भक्तीचा विजय नक्कीच होतो. श्री स्वामी समर्थ अशी आपली ही होलिकेची कथा आहे. जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या घरात लहान थोरांना ही कथा नक्कीच ऐकवा. श्री स्वामी समर्थ.